नमस्कार. आपण पाहतात आदर्श पोलखोल. सध्या महाराष्ट्रासह आपण पाहिलं तर सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. असाच प्रकार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बनसावळा येथील शिक्षकाबाबतीत अशीच एक घटना घडली आहे. नेमकी ही घटना काय घडली आहे आपण जाणून घेऊया. काय सांगाल, काय तक्रार आहे? मी श्री सतीश महादेव गोरे, मुक्काम पोस्ट बनसावळा, तालुका केज, जिल्हा बीड. दिनांक 9 फेब्रुवारी 2026 या दिवशी दुपारी 1:30 माझ्या मोबाईलवर एक माझ्या मोबाईलसाठी सॉफ्टवेअर अपग्रेड व्हर्जन आली होती. त्याला मी क्लिक केल्यानंतर माझा मोबाईल 1.5 तास हॅक झाला आणि या कालावधीमध्ये माझ्या IDBI मधून 71,000 रुपये गेले. त्यानंतर ॲक्सिस बँक अंबाजोगाई मधून माझे 98,888 रुपये फ्रॉड ट्रान्झॅक्शनद्वारे गेले. नंतर आम्ही IDBI बँक बनसावळा या ठिकाणी तक्रार केली असता त्यांनी तक्रार नोंदवून घेतली. नंतर आम्ही ॲक्सिस बँक अंबाजोगाई येथे गेले असता आम्ही तक्रार केली, नोंदवून घेतली. 10 तारखेला आम्ही सायबर क्राईम मध्ये ऑनलाईन तक्रार केली, मोबाईलवर फोन करून. त्यानंतर ते ऑनलाईन तक्रार केली आणि आज आम्ही इथं बीड पोलीस कार्यालयामध्ये या ठिकाणी सायबर क्राईमच्या बेंचला आलो होतो. तर त्यांनी ती तक्रार आजच्या तारखेमध्ये अपडेट करून घेतली व आम्हाला दिलासा दिला की तुमचे पैसे परत मिळण्याचा दिलासा दिला. तुम्ही आता तक्रार दाखल झाली आहे, सायबर पोलिसांचं काय मत आहे? पैसे मिळतील असं म्हणतात ते परत, कारण समोरच्यांनी पैसे उचलले नाहीत असं IDBI बँक बनसावळा यांनी सांगितलं. तसेच ॲक्सिस बँक अंबाजोगाई यांनी सुद्धा असं सांगितलं की तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, कारण समोरच्यांनी पैसे अजून उचललेले नाहीत. म्हणून आम्हाला ॲक्सिस बँकनं असं सांगितलं की आम्ही समोरच्या व्यक्तीचं बँक अकाउंट हे होल्ड केलेलं आहे. तसेच IDBI बँक बनसावळा यांनी सुद्धा असं सांगितलं की समोरच्यांनी पैसे उचललेले नाहीत आणि समोरच्याचा अकाउंट होल्ड केलेला आहे व दोन्ही बँकेने त्या ठिकाणी लाईन टाकलेली आहे, सुरक्षेची लाईन. त्यामुळे तुमचे पैसे लवकरात लवकर परत मिळण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीने सायबर क्राईम होत आहे. त्यामुळे आता कोणतीही लिंक क्लिक करताना सगळ्यांनी लक्षपूर्वक आपले जो मोबाईल डाटा आहे तो हॅक होणार नाही याची चिंता देखील करणं महत्वाचं आहे. त्यामुळे सायबर जे जे हॅकर आहेत या अशा पद्धतीने लिंक टाकून आपल्या मोबाईल मधील डाटा सर्वत्र कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क होणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.